सत्ताधारी आमदारांच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत। गंगापूर विधानसभा मतदारसंघात 36,000 बोगस मतदार असल्याचं सतीश चव्हाण यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी निवडणूक आयोगावर हे आरोप केलेत। मयत व्यक्तींची सुद्धा मतदार यादीमध्ये नाव असल्याचं सतीश चव्हाण यांचं म्हणणं आहे। दुबार मतदारांसाठी मी अनेक वर्षांपासून तक्रारी दिल्या असंही त्यांनी म्हटलंय। जिल्हा परिषद गटामध्ये मायन्यूट डिटेल जर का काढले तर 3600 मतदार दुबार, तिबार आणि बोगस असे नाव त्याच्यामध्ये आहेत, जे मतदार अस्तित्वातच नाहीत, म्हणजे त्यांना कुठंच सापडले नाही त्या एरियामध्ये। म्हणजे एका पत्त्यावर 171 नोंदले गेलेत, 188 नोंदले गेलेत। जो पत्ता त्या गावात अस्तित्वातच नाही त्याच्यामध्ये 700 मतदार नोंदले गेलेत। आणि जेव्हा कार्यकर्ते साहजिक 2000-3000 चेक करायला काय वेळ लागत नाही, तपासायला जेव्हा सुरुवात केली ते मतदारच नाही तिथं, तेव्हा हे तिथं नजरेशीर झालं। मग गंगापूर तालुक्यामध्ये असे किती मतदार आहेत? असे 36,000 मतदार आहेत। पूर्ण रांजणगावचं तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या नजरेस आणून दिलं। निवडणूक आयोगाने हे सगळं संपवावं, त्याला किती टाइम कार्यक्रम द्यायचा आहे त्यांनी ठरवावं, कारण काही मोठा विषय नाहीये। त्याला मृत्यूचा दाखला केला, डबल नावाच्या याद्या प्रत्येक ठिकाणच्या आहेत, त्याला डायरेक्ट तुम्ही रेड क्रॉस मारला पटापट सगळे लीड होऊ शकतात, काही जास्त वेळ तर लागत नाही। पण हे करून निवडणुका घेतल्या तर फायदा, नाही तर बोगस नाव निवडणूक मतदानावर परत बोगस लोक निवडून येणार आहेत। गेले 15-20 वर्ष जवळजवळ मी सातत्याने ही दुबार नावं असतील किंवा बोगस नावं असतील यासाठी मी कलेक्टर असतील, निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडे प्रयत्न करत होती, पण ती काही काढता आली नाही आणि निवडणूक अधिकारी काही लक्ष देत नाही। कालच आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बरोबर सांगितलं की 15-20 वर्ष आम्ही स्वतः मागणी करतो की बोगस जी नावं आहेत, दुबार नावं आहेत ती काढली गेली पाहिजे। आम्ही सगळे त्याच मताचे आहोत की दुबार नावं, बोगस नावं ही निघाली।